मित्रांनो, देवेंद्र फडणवीस काल म्हणाले होते की आपण 4 पक्षाशी लढलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला कमी मतं मिळाली आणि कमी जागा मिळाली. तो 4था पक्ष होता विरोधकांनी केलेला खोटा प्रचार. संविधान बदलणार, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील सगळे उद्योगधंदे गुजरातला गेले, हा खोटा प्रचार होता असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर तसं पाहायला गेलं तर भाजपचेच कितीतरी नेते म्हणत होते की संविधान आम्ही बदलू, आमचे 400 पारचा आकडा पूर्ण झाला की संविधान बदलू. आणि त्याच्यानंतर गुजरातला गेले नाहीत का उद्योगधंदे, हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग मंत्र्यांना विचारावं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपने काय केलंय, भाजपने खोटा प्रचार केला नाही का. ते तर इथपर्यंत गेले की स्त्रियांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतील, मुस्लिमांना आरक्षण देतील, मुस्लिमांना देशाचा 15% वाटा देतील, राम मंदिरावर बुलडोजर चालवतील, राम मंदिर पुन्हा बंद करतील, त्याच्यावर बाबरी कुलूप लावतील. हा खोटा प्रचार नव्हता का फडणवीसजी, सांगा.